Let us now see what exactly do we mean by phonics. Now, phonics is basically a method of teaching English reading, writing, and spellings to a child by matching the sounds of the letters or a group of letters. Means what? For example, when we learn Marathi language, जेव्हा आपण मराठी शिकायला सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात पहिले आपण शिकतो ती आहे बाराखडी. मग बाराखडी आपण कशी शिकतो? अ, आ, इ, ई, उ, ऊ. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला एखादा शब्द बनवायचा आहे, सपोज आई, तेव्हा आपण बाराखड्यामध्ये ऑलरेडी आ आणि ई हे शिकलेलं असतो. त्या दोन अक्षरांना आपण एकत्रितपणे जोडतो आणि झाला आपला शब्द आई. बट जेव्हा आपण इंग्लिश लँग्वेज शिकायला सुरुवात करतो, तेव्हा आपण ही भाषा कशी शिकतो? ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. पण त्याच वेळी जेव्हा ए टू झेड आपलं शिकून होतं, त्याच्यानंतर येतं पुढचा स्टेज येतो ते आहे शब्द बनवणे. ज्याच्या आधारे आपण वाचनाला सुरुवात करतो. तेव्हा जर फॉर एक्झाम्पल मला जर एखादा शब्द वाचायचा आहे डॉग, डॉगचं स्पेलिंग आहे DOG डॉग. बट जेव्हा मी बोलते तेव्हा मला काय उच्चार ऐकू येतात? ड ऑ ग, डॉग. सो आता इथे काय झालं की मी जे लेटर्स शिकली आहे ABCD आणि त्याचे ऍक्च्युअल जे उच्चार आहेत किंवा त्याला रिलेट केलेले जे साऊंड्स आहेत हे वेगळे आहेत. सो आपण असं म्हणू शकतो की फोनिक्स ही थोडक्यात इंग्लिशची बाराखडी आहे, ज्याच्या आधारे आपण मुलांना इंग्लिश कसं वाचायचं आहे, स्वतःच्या मनाने स्पेलिंग्स कसे तयार करायचे आहेत. मग हे स्पेलिंग्स मुलं कसे तयार करणार आहे? बाय लिसनिंग टू द साऊंड्स. ते साऊंड्स ऐकणार आहे आणि त्या साऊंड्ससाठी कुठले लेटर्स आहे. कारण पहिले आपण त्यांना काय शिकवणार आहोत की लेटर अँड साऊंड मॅचिंग, मॅचिंग साऊंड्स विथ लेटर्स और ग्रुप ऑफ लेटर्स. त्याच्या आधारे ते साऊंड्स ऐकून त्याच्याशी रिलेटेड जे कुठले लेटर्स आहेत किंवा ग्रुप ऑफ लेटर्स आहे त्याच्या आधारे the student is going to write a word on his own without learning the spelling of the word. So this is what phonics is all about.